नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलवरती। तर सगळ्यांना कल्पना आली असेल की महाराष्ट्रातल्या ज्या काही एक्झाम आहेत, गट ब आणि क संवर्गातल्या, ओके, गट ब आणि क संवर्गातल्या जेवढी काही पदे आहेत, तर ती सर्व पदे आतापासून एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत। तर याच एमपीएससी आयोगानं याच गट ब आणि क संवर्गाची या ठिकाणी पात्रता प्रसिद्ध केलेली आहे। तर आजच्या या व्हिडिओत आपण जेवढी काही पदे डीएमईआर अंतर्गत भरली जातात, जवळपास 62 प्रकाराची किंवा 62 संवर्गाची पदे जी आहेत ती एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत। तर या सर्व पदांची नवीन अशी पात्रता एमपीएससी न कालच्या जीआर मध्ये प्रसिद्ध केलेली आहे। तर त्याच पात्रते संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे। डीएमईआर अंतर्गत जे काही स्टाफ नर्सची पदे भरली जातात, त्यानंतर फार्मसिस्टची, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ झाला, त्याच्या व्यतिरिक्त लायब्रेरियन आणि त्याला अजून जी काही वेगवेगळी संवर्ग आहेत, त्या सर्व संवर्गासाठी नेमकी काय पात्रता त्यांनी दिलेली आहे याच्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे। सो सगळ्यांनी काळजीपूर्वक पहा, थोडाफार आवाज क्लिअर नसेल त्या बाबतीत क्षमस्व, कारण का व्हिडिओ महत्वाचा आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष नाही राहिलं, बट असू द्या, नो प्रॉब्लेम। तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आता जवळपास किती संवर्ग आहेत, टोटल 62 संवर्ग आहेत, ओके। तर या 62 संवर्गाची सगळी पात्रता इथं कव्हर करणं अशक्य आहे, त्यामुळं जे काही महत्वाची आहेत ती इथं घेतो आणि बाकीची जी आहेत ती तुम्हाला पीडीएफ मी प्रोव्हाइड करून देतो। आणि पीडीएफ कुठं प्रोव्हाइड करून देतो, तर आपलं एक ऍप आहे, तर त्या ऍप वरती, ओके, स्टडी विथ गुरु नावाचं ऍप आहे, तर त्या ऍप वरती फ्री मध्ये ही पीडीएफ ऑलरेडी अपलोड केलेली आहे। सो ज्यांना कुणाला पाहायची असेल पाहू शकता, बाकी व्हिडिओ बघायचा असेल पाहून घ्या। आता याच्यामध्ये बघायला गेलं तर एक 7 पानांची पीडीएफ आहे, मोठी आहे, आणि या पीडीएफ मध्ये नेमकं तुम्ही काय वाचायचं आहे हे थोडंसं पाहूयात। तर बघा, इथं सगळी पदे डीएमईआर चीच दिलेली आहेत, परत सांगतोय, ही सर्व पदे डीएमईआर चीच आहेत, आणि कुठलं पद आहे त्या पदाचं नाव बघायचं आहे, आणि त्याच्यासाठी जे काही नवीन पात्रता त्यांनी दिलेली आहे याच्यामध्ये या शेवटच्या रकान्यात हायलाइट करून दिलेलं आहे, त्यामुळं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता। तर बघा, ही सर्व पदे आहेत याच्यामध्ये। आणि अजून एक सांगतो, जर तुम्ही एक पद्धतीनं स्टाफ नर्स साठी तयारी करत असाल, तर तुम्हाला सगळी तयारी आपली एकाच बॅच मध्ये होणार आहे, ज्या बॅचचं नाव आहे संकल्प। त्या बॅच मध्ये लवकरात लवकर जॉईन करा, ओके। त्यासोबत ज्यांना कुणाला फार्मसिस्टच्या नोट्स हव्यात त्या सुद्धा उपलब्ध आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या सुद्धा उपलब्ध आहेत, ओके। आणि त्याच्या व्यतिरिक्त या बॅचेस मध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहेत, पीडीएफ आहेत, त्यानंतर टेस्ट पेपर आहेत, आणि अजून बघायला गेलं तर लाईव्ह लेक्चर सुद्धा या बॅचेस मध्ये होत आहेत। आणि या बॅचची फी तुम्हाला एकच वेळा पे करायची आहे, परत सांगतोय, एकच वेळा। आणि या बॅच मध्ये तुम्हाला लाईफ टाइम ऍक्सेस मिळणार आहे, जोपर्यंत तुम्ही पदावर रुजू होत नाही, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही, जेवढं आवश्यक असेल तेवढं मटेरियल या बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। ही बॅच फक्त तुम्हाला डीएमईआर लाच नसून डीएमईआर सोबत तुम्हाला डीएचएस, त्यासोबत महानगरपालिका आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही सरळ सेवा भरल्या जातात, तर त्या सर्व सरळ सेवेमध्ये जे पद भरलं जातं स्टाफ नर्सचं, जीएनएम किंवा बीएससी बेसिसवर, तर त्या सर्व लेखी परीक्षेची तयारी या बॅच मध्ये आम्ही करून घेत आहोत। जवळपास 6 महिने झालं ही बॅच या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। सो लवकरात लवकर जॉईन करा। जॉईन करण्या अगोदर डेमो पीडीएफ आहे ती पहा, डेमो लेक्चर आहे ते पहा, त्याच्यासोबत एक टेस्ट सुद्धा दिलेली आहे ती सोडवा। ती टेस्ट जशी ऑनलाईन होते त्याच पद्धतीची ती टेस्ट असणार आहे, त्यामुळं सोडवा तीही, ओके। सो वळूयात आपल्या मुख्य टॉपिक कडं, आणि ऍपची लिंक खाली आहे बरं। जर कुठली समस्या असेल तर 7620174396 या नंबरवर मला संपर्क करून द्या, ओके। आता बघा, याच्यामध्ये ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, त्यासोबत हे सगळी पदे याच्यामध्ये दिलेली आहेत।
तर थोडंसं आपण टेक्निकल बघूयात. जसं की इथं प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी पात्रता काय आहे, तर बघा त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की डिग्री तुमची असावी जी की सायन्सशी रिलेटेड असावी. ओके, सायन्स या विषयाशी रिलेटेड असावी किंवा एक पद्धतीनं सायन्स मधून झालं असावं असं तुम्ही म्हणू शकता. याच्यासाठी कुठलं एक्सपिरियन्स नाही, त्याच्यासाठी कुठलं स्किल वगैरे लागत नाही, सो ते स्किप करा. परत प्रयोगशाळा सहाय्यकसाठी ऍज इट इज ही दिलेली आहे. आणि औषध निर्मातासाठी जे अगोदर होतं SSC त्याच्यासोबत डिप्लोमा इन फार्मसी किंवा फार्मसीची जी काही डिग्री असेल ती त्याला लागेल. ओके, तर ही त्याची पात्रता आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून बघायला गेलं तर आता बरेच जण म्हणतात स्टाफ नर्ससाठी काय आहे, तर बघा अधिपरिचारिकेसाठी एक पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त आणि फक्त तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग जर असेल, ओके, तेवढ्याच बेसिसवर तुम्हाला ही एक्झाम देता येईल. याच्यासाठी कुठलंही एक्सपिरियन्स लागणार नाही, हे तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा. याच्यासाठी कुठलंही एक्सपिरियन्स लागणार नाही. ओके, बाकी प्रसाविकेसाठी तीच आहे जे की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, जे की स्पेशली करून BSc डिग्रीचं. ओके, BSc नर्सिंगचं ते तुम्ही ऍड करू शकता. त्यासोबत अधिपरिचारिकेला जे अगोदर होतं त्याच लेवलचं आहे. ओके, ते त्याच्यामध्ये ऍड करा. आणि नर्स जी की आता इतरत्र ज्या काही विभाग असतात DMER सोडून, आता DMER मध्ये सहसा तरी ANM वाल्यांसाठी संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. सो हेही लक्षात ठेवा. ANM वाल्यांनी फक्त आणि फक्त वेगवेगळ्या महानगरपालिका, त्यानंतर वेगवेगळ्या जिल्हा परिषदा, त्यासोबत वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांना जागा मिळतात, पण DMER मध्ये ANM वाल्यांसाठी संधी नाही. त्यामुळं लक्षात ठेवा. ओके, सहसा तरी जर असली असती तर त्यांनी सांगितलं असतं की बाबा ANM वाल्यांसाठी प्रसाविका नावाचं पद DMER अंतर्गत भरलं जाईल म्हणून. ओके, त्यांनी अशी तरतूद दिलेली नाही. सो इथं बघा याच्यामध्ये एक पद्धतीनं नर्ससाठी कुठल्याही विभागामध्ये एकतर तुमचं 10वी असावं, एकतर तुमचं 12वी, त्याच्यासोबत ANM डिप्लोमा तुमचं असणं अनिवार्य आहे. ही त्यांनी अट दिलेली होती, तर तीच अट त्यांनी चेंज केलेली आहे. याच्यामध्ये बघायला गेलं तर BSc नर्सिंग आणि एवढंच किंवा GNM. ओके, हा, तर प्रसाविका किंवा नर्ससाठी सुद्धा जे आहे ते GNM असावं, त्याच्यासोबत GNM जर नसेल तर BSc. म्हणजेच स्पेशली करून बघायला गेलं तर जेवढी काही पदे भरली जाणार आहेत ती सहसा तरी DMER अंतर्गत ती GNM आणि BSc नर्सिंग वाल्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. ओके, बाकी आता याच्यामध्ये खूप सारी पदे आहेत ज्याच्यामध्ये काही त्यांनी चेंजेस केलेत, काही केलेले नाहीत. सो सगळं पाहून घ्या. ही सगळी PDF मी ऍप वरती प्रोव्हाइड करून दिलेली आहे, फ्री मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ओके, सो ती त्याच्यामध्ये पाहून घ्या. जर काही डाऊट असेल अवश्य मला कळून द्या आणि ऍपची लिंक खाली दिलेली आहे. सो लवकरात लवकर चेकआउट करा. आणि हाच होता एक महत्वाचा व्हिडिओ. सो धन्यवाद.